आजचा कार्यक्रम हा घरगुती आहे. उषाताईंना जसं रश्मिताईंनी बोलल्या की त्यांना आजपासून आम्ही ताई नाही तर आई बोलणार, तर वयाचं नसतं बंधन, परंतु त्यांच्या कर्तृत्वाचं असतं. त्यांच्याबरोबर साथ दिलेली जी असते ते त्यांचं कर्तृत्व त्यांच्याबरोबर असतं. आणि म्हणून ताई आणि आई असा फरक जरी वाटला तरी त्या नेहमी आईच्या ममतेने आमच्याकडे बघत असतात. सेनाभवन असू दे किंवा जळगाव असू दे, रावेर असू दे, नाहीतर डहाणू असू दे, ज्या ज्या ठिकाणी जी जी जबाबदारी आम्ही दिली, पक्षप्रमुखाने त्यांच्यावरती जी जी जबाबदारी दिली ती अगदी सार्थपणे त्यांनी निभावलेली आहे. आणि त्या सर्व पक्षीय जरी लाडक्या असल्या तरी शिवसेनेत उद्धवसाहेब रश्मीबहिणींच्या अत्यंत जवळचे आहेत. नेहमी अगदी महिन्यातून एकदा त्यांच्याबरोबर साथ असते. अनेक विचारांची देवाणघेवाण होत असते. अशा उषाताईंना संपूर्ण महिला आघाडीच्या वतीने मी खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते. त्यांचं आयुष्य जर खरं आनंदी केले असेल तर ते आनंदने, आनंद आणि त्यांची बहीण या दोघींनी जे सुख दिले ते सुख त्यांच्या चेहऱ्यावर दिसते. आजचा हा सोहळा नाममात्र असला तरी त्यांच्या मनातली जी किलबिल होती की इतके वर्ष माझ्या आईने जे काम केले वसईमध्ये, आणि त्याचं प्रतीक तर आपण सगळेजण इथे हजर आहेत, सर्व पक्षी असल्यामुळे त्यांनी कधी पक्ष पाहिला नाही. त्यांच्याकडे येणारी व्यक्ती कुठल्या दुःखातून आलेली आहे आणि ते दुःख जेव्हा त्या दूर करत राहिल्या आणि त्यामुळेच त्या आज वसईकरांची आई बनलेल्या आहेत. आनंदला आणि ह्या हिला दोघींनाही मी खूप खूप शुभेच्छा देते. असंच आईवरती प्रेम आपलं राहो आणि आईला आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं उदंड आयुष्य लाभो अशी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते आणि तुर्तास थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.